आता सध्या पाणी नाही आतमध्ये, पण खूप मोठ्या प्रमाणात वटवाघूळ आहेत. एवढं ऊन असून सुद्धा पूर्णपणे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हिरवीगार झाडी. पावसाळ्यामधला एक व्हिडिओ त्यामध्ये नक्कीच दिसणार, तो म्हणजे ह्या ठिकाणचा. तर भर उन्हात शेवटी येऊन पोचलोय मुख्य दरवाजाजवळ, जिचं नाव लक्ष्मी तोप असं आहे, ज्यातलं पाणी ट्रेकर्स पिण्यासाठी सुद्धा वापरतात. जय शिवराय मित्रांनो, मी शुभम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण जाणार आहोत एका अशा किल्ल्यावर जो की लोणावळ्यातला फेमस किल्ला आहे. म्हणजे पावसाळ्यामध्ये खूप गर्दी होती त्या किल्ल्यावर, तो म्हणजे कोरीगड किल्ला. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण किल्ल्याला जायला रस्ता कुठून आहे, किल्ल्याचा ट्रेक, किल्ल्याचा इतिहास आणि किल्ल्यावर आत्ता प्रेझेंटमध्ये काय स्ट्रक्चर आहे ते सर्व काही बघणार आहोत. तर चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आत्ता मी किल्ल्याच्या पायथ्याशी म्हणजेच किल्ल्याची जी पार्किंग आहे त्या ठिकाणी थांबलोय. हा रस्ता पेठ शिवापूर गावामधून माझ्या पाठीमागे जे घरं दिसत आहेत ते गाव पेठ शिवापूर आहे. आणि तिथूनच आपल्याला आल्याच्या नंतर इथे आपल्याला एक स्पेस दिसतो थोडा रस्त्याच्या डाव्या साईडला, तिथेच आपली गाडी पार्क करायची आहे. ह्याच्या पाठीमागे सुद्धा पार्किंग आहे, तिथे पेड पार्किंग आहे. जेव्हा मी लास्ट टाईम आलो होतो, पावसाळ्याचे दिवस होते, त्या दिवसांमध्ये मी आलो होतो, तर तिथे पार्किंग होती आणि पेड पार्किंग होती, म्हणजे तिथे पार्क करण्यासाठी बाईक वगैरे पे करावं लागायचे. बट आत्ता सध्या तरी इथे कोणी दिसत नाही. जर आपण वर जाऊन खाली आल्याच्या नंतर जर कोणी दिसलं तर बघू, तुम्हाला सांगेलच. आता तरी सध्या कुणी नाही आहे, म्हणून मग फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग आहे. तर चला मग आता आपल्याला ट्रेकला सुरुवात करूयात आणि काउंट करूयात वर जायला किती वेळ लागतो आणि ट्रेक कशा पद्धतीचा आहे. तर चला. तर आपल्याला काही अशा प्रकारचा रस्ता सुरुवातीलाच लागलेला आहे. तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जेव्हा तुम्ही इथून जाता तेव्हा खूप घसरण होती. मी मागच्या वेळी जेव्हा आलो होतो पावसाळ्याच्या दिवसांमध्ये, इथून वर चढणं खूप कठीण होतं. म्हणून मग जर तुम्ही आता पावसाळा सुरूच होणार आहे जूनमध्ये, नुकताच आता आला आहेच, तर तुम्ही जेव्हा अशा जागून जाता तर सांभाळून जात राहा. तर चला मग बघू शकता सुरुवातीचा आपल्याला काही रस्ता अशा प्रकारचा बघायला मिळतो. किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन रस्ते बघायला मिळतात. एक म्हणजे पेठ शिवापूर गावामधून आणि दुसरा म्हणजे आंबवणे गावामधून. आपण आता पेठ शिवापूर गावामधून जाणाऱ्या रस्त्याने जात आहोत. थोडंच पुढे आल्याच्या नंतर आपल्याला पाठीमागं गाव सुद्धा दिसतं, पेठ शिवापूर. आणि इथूनच आपल्याला एक टावर बघायला मिळतं, ज्याच्या अगदी बाजूला आपल्याला किल्ल्याचा बुरुज बघायला मिळतो. तर आपल्याला किल्ल्याचा असा थोडा वेढा घेऊन पलीकडच्या साईडला जाऊन तिथून वर चढायचं आहे. आता आपण जे की आपण आता बघणारच आहोत पुढं. कोरीगड हा किल्ला पुण्यापासून 75 किलोमीटर तर मुंबईपासून 118 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. एक 7 मिनिटांचा ट्रेक करून पुढं आलो आहे आणि आत्ता वाजले दुपारचे 12, त्यामुळं ऊन खूप तापलं आहे. आणि जरी जून महिना सुरू झाला असेल तरी ऊन मात्र अजून काही कमी झालेलं नाही. त्यामुळं मग थोडं थांबावं वाटतंय. थोडंसं ट्रेक केल्यानंतर थकवा येतो आहे. इथून बघू शकता कसा दिदीप्यमान असा किल्ला बघायला मिळतो आपल्याला. तर इथे एक झोपडी आपल्याला लागलेली आहे, तर इथे थोडा वेळ थांबून लगेच मग पुढचा प्रवास कंटिन्यू करूयात. तर ट्रेक करत असताना सुरुवातीला आपल्याला मंदगतीचा चढ बघायला मिळतो आणि थोडं पुढं आल्याच्या नंतर इकडे बघू शकता तुम्ही एक रस्त्याच्या डाव्या बाजूला एक कसलं तरी मंदिर दिसते. तर जर तुम्हाला माहिती असेल हे कुठलं देवाचं मंदिर आहे तर नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला पण आणि बाकीच्यांना व्हिडिओ बघणाऱ्यांना पण माहिती होईल की हे मंदिर कशाचं आहे. थोडं अजून पुढं ट्रेक करत आल्याच्या नंतर आपण एका अशा जागेवर येऊन पोचतोय जिथे आपल्याला सगळी झाडी बघायला मिळते. एकदम असं मन प्रसन्न होऊन गेले इथे आल्याच्या नंतर, कारण जर बघितलं तर खूप ऊन आहे. पूर्ण दुपार झाली आहे, 12:30 वाजले दुपारचे, आणि एवढ्या उन्हामध्ये अशा सावलीला येणं म्हणजे भाग्यच म्हणता येईल. आणि इथं आल्याच्या नंतर आपल्याला इथे मंदिरं बघायला मिळाली.
आणि आत्ता आपण इकडून आलो आहे ट्रेक करत आणि आता आपल्याला इकडं जायचं आहे. तर रस्त्याच्या चालत असताना उजव्या बाजूला हे मंदिर बघायला मिळालं आपल्याला आणि आपल्याला इथे मारुती मंदिरसुद्धा बघायला मिळेल हे इथे. तर आता आपण तिथूनच पुढं वर जाणार आहोत. तर चला मग. इथे आपल्याला मारुती तसेच गणपतीची सुद्धा मूर्ती बघायला मिळते जी की दगडात कोरलेली आहे. आणि परत इथे मारुतीच्या पायाखाली आपल्याला लंकिनी. ट्रेक करत असताना आपल्याला जागोजाग अशी दुकाने म्हणू शकता याला ती बघायला मिळतात, जेथे नाश्त्याची वगैरे बिस्किट्स पाणी बॉटल हे मिळतात. बट आज सोमवार असल्यामुळे मे बी हे बंद असतील. सॅटर्डे संडे हे 2च दिवस उघडे असतील, कारण त्या 2 दिवसांमध्येच जास्त गर्दी असते आणि सोमवारी वगैरे ह्या दिवसांमध्ये वीकडेजमध्ये कुणी येत नाही आहे किल्ल्यावर आणि ऊन पण खूप आहे. मे बी पावसाळा सुरू झाल्यानंतर वीकडेजमध्ये सुद्धा येतील लोक, बट आता तरी सध्या कोणी येत नाही आहे, त्यामुळं मग हे बंद असू शकतात कदाचित. आणि इथे आल्यानंतर आपल्याला जो तुम्हाला मगाशी सांगितलं होतं सौम्य गतीचा चढ ट्रेक लागला होता आपल्याला, तो कंप्लीट करून इथं आल्याच्यानंतर इथे एक आपल्याला कोराईगड किल्ल्याची पाटी बघायला मिळते. आणि हे ते सुद्धा बघू शकता तुम्ही, वन विभागातर्फे ही पाटी लावण्यात आलेली आहे, ज्याच्यावर काही बेसिक माहिती दिलेली आहे. आणि इथून एक रोड वर येतो आहे, मे बी हे आंबे व्हॅलीमधून रोड येतो आहे डायरेक्ट इथे. तर इथूनच आपल्याला ज्या पायऱ्या सांगितल्या होत्या तुम्हाला त्या सुरू होतात. तर चला मग आता पायऱ्यांचा ट्रेक आहे पूर्णपणे. जोपर्यंत आपण वर गणेश दरवाजेपर्यंत जातो तिथपर्यंत आपल्याला ह्या पायऱ्या बघायला मिळतात. तर चला मग आता इथून जायचं आहे. आणि अजून एक कारण, एवढं ऊन असूनसुद्धा पूर्णपणे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे हिरवीगार झाडी इथे बघायला मिळते. त्याच्यामुळंच मग आपल्याला ऊन लागत नाही आहे आणि म्हणूनच मग आपण थकवा पण जेवढा लागायला पाहिजे तेवढा लागत नाही आहे. मे बी मग त्यामुळं ट्रेक थोडा फास्ट होतो आहे, कारण एवढ्या उन्हामध्ये एवढा ट्रेक पॉसिबलच नाही असं म्हणता येईल. ठीक आहे, असो, चला बघूयात आपल्याला. तर आता पायऱ्यांचा रस्ता आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. पार्किंगपासून अर्धा ते पाऊण तासाचा ट्रेक करत आल्यानंतर आपल्याला पायऱ्यांचा मार्ग बघायला मिळतो. तर भरपूर जागी तुम्ही कोरीगड किल्ल्याचे जेव्हा व्हिडिओज बघत असता तेव्हा पावसाळ्यामधला एक व्हिडिओ त्यामध्ये नक्कीच दिसणार, तो म्हणजे ह्या ठिकाणचा. आत्ता तुम्हाला समजून येत नसेल, बट ज्यावेळेस पाऊस पडतो खूप त्यावेळेस इथून वरतून पाणी फ्लोमध्ये खाली वाहत येतं आणि ह्याच ठिकाणी मग ते रील्स वगैरे शूट करतात, व्हिडिओज बनवतात, एकदम सुंदर बनतं. तर आत्ता पावसाळा असल्यामुळे तेवढं काही इथे वाटत नाही आहे. बट मला उन्हाळ्यामध्ये सुद्धा हा किल्ला अनुभवायचा होता. आपण यावर्षी पावसाळ्यामध्ये सुद्धा नक्कीच येऊ. तर चला मग आता थोडं राहिले, आपला अर्ध्याच्या वर ट्रेक कंप्लीट झालेला आहे. तर जवळपास 40% अजून शिल्लक आहे. चला मग. पायऱ्यांच्या मार्गाने थोडं पुढं चालत आल्यानंतर इथे आपल्याला गणेशाचं व तसेच कातळात कोरलेली एक खोली बघायला मिळते. या जागचं बांधकाम बघून असं लक्षात येतं की पूर्वीच्या काळी या जागी नक्की एक दरवाजा असणार. वर आल्याच्या नंतर गणेशाच्या मंदिरापासून इथे आपल्याला एक पाण्याचं टाकं दिसतं, जे की रस्त्याच्या थोडं जो ट्रेक आहे मुख्य ट्रेक त्याच्या उजव्या साईडला, पाठीमागं दाखव थोडं तिथे जर बघितलं रस्त्याच्या उजव्या साईडला थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर बघू इथे टाकं बघायला मिळतं, ज्यातलं पाणी ट्रेकर्स पिण्यासाठी सुद्धा वापरतात. कारण जसं तुम्हाला खाली दाखवले पूर्ण दुकानं बंद होते, त्यामुळं पाणी वर मिळणं अवघड आहे. त्यामुळं ह्या टाक्यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे
आत्ता मी बघितलं पिऊन आणि खूप अशी गरमी होत होती, त्यामुळं मग थोडा चेहरा धुतोय पाण्याने, तर बरं वाटतंय. खूप थंडगार पाणी आहे. तर चला मग राहिलेला ट्रेक आपला पूर्ण करूयात. आता थोड्या अंतरावर आपल्याला मुख्य दरवाजा बघायला मिळतो, तर चला. तर भर उन्हात शेवटी येऊन पोचलोय मुख्य दरवाजाजवळ, जो की गणेश दरवाजा या नावाने ओळखला जातो. हा दरवाजा गौमुख प्रकारचा आहे. गौमुख दरवाजा बांधण्यामागचं कारण असं होतं की जोपर्यंत शत्रू दरवाजाच्या एकदम जवळ येत नाही तोपर्यंत त्याला खालून अंदाज लागत नाही की किल्ल्याचा दरवाजा नेमकं आहे कुठून, आणि त्यामुळंच हा गौमुख प्रकारचा दरवाजा बनवण्यात यायचा. बघू शकता काही अशा प्रकारचा दरवाजा आहे आणि इथून रस्ता आलेला आहे. जोपर्यंत आपण इथे येत नाही तोपर्यंत आपल्याला इथे दरवाजा आहे हे समजत नाही. कारण जर दरवाजाचा हा बुरुज आणि ह्याच्या पुढचा हा बुरुज खालून जर बघितलं तर असं वाटतं की हे अटॅच आहे, ह्याच्यामध्ये गॅप आहे हा दिसत नाही आहे. आणि हेच मुख्य कारण होतं गौमुख दरवाजा बांधण्यामागचं. कारण शत्रूला समजूनच येत नव्हतं की किल्ल्यावर जाण्यासाठी नेमकं दरवाजा कुठून आहे. तर बघू शकता अजून भक्कम अवस्थेत दरवाजा आहे. दरवाजाच्या बाजूचे दोन्ही बुरुज जशाच तसे आहेत, एकदम भक्कम अवस्थेत. तर चला मग जाऊयात वर. काही अशा प्रकारचा दरवाजा आहे आणि दरवाजाच्या डाव्या बाजूस बघितलं तर इथं काही एक भिंतीत कोरलेला स्टॅच्यू बघायला मिळतो. तर हा स्टॅच्यू कसला आहे, ही मूर्ती कसली आहे दगडात जी कोरलेली ती तुम्हाला माहीत असेल तर त्याचं पण नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि इथे दरवाजाची पाटी आहे, गणेश दरवाजा. तर चला मग दरवाजाच्या आत जाऊयात आपण आणि दरवाजाच्या आतमधला किल्ला बघूयात. कोरीगड नेमका कधी बांधला गेला याची ठोस नोंद उपलब्ध नाही. मात्र हा किल्ला इसवी सन 1500च्या पूर्वीपासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते. पुढे इसवी सन 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग आणि तिकोना या किल्ल्यांसह कोरीगड ही स्वराज्यात सामील केला. त्या काळात हा संपूर्ण प्रदेश व्यापारी मार्ग आणि घाट मार्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता. दरवाजाच्या आतमध्ये इथे आपल्याला एक खोलीच्या आकाराचं बांधकाम बघायला मिळतं. या ठिकाणी पूर्वीच्या काळी मावळे विश्रामासाठी किंवा मग जे द्वारपाल होते पूर्वीच्या काळचे ते इथे दार बंद झाल्यानंतर दार उघडण्यासाठी आणि बंद करण्यासाठी इथे थांबायचे. मावळातील गडांच्या संरक्षण साखळीतील कोरीगड हा एक मजबूत दुवा होता. त्यानंतर जवळपास 150 वर्ष हा किल्ला मराठ्यांकडेच होता. गणेश दरवाजाच्या वरचं जे बांधकाम आहे बुरुजावरचं ते बऱ्यापैकी पडलेल्या अवस्थेत दिसते. तिथे तुम्ही बघू शकता दगडे. तर काही वरतून दरवाजा अशा प्रकारचा दिसतो, दरवाजाच्या पुढचा भाग. चला मग भरपूर किल्ला आपला फिरायचा बाकी आहे अजून. ऊन डोक्यावर आले. चला. पुढे 11 मार्च 1818 रोजी कर्नल प्रॉथरने कोरीगड जिंकण्याचा प्रयत्न केला, परंतु किल्ल्याची मजबूत तटबंदी आणि मराठ्यांच्या प्रतिकारामुळे इंग्रजांना यश आले नाही. तर या ठिकाणी दरवाजा आहे, गणेश दरवाजा. तिथून वर आल्याच्या नंतर इथे आपल्याला किल्ल्याची एक बेसिक माहिती दिलेली आणि तिथूनच पुढं आल्याच्या नंतर इथे आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला मिळतं. तर बघू शकता माझ्या पाठीमागे महादेवाचं मंदिर अतिशय रमणीय ठिकाण आहे. इथं आल्याच्या नंतर एकदम काय म्हणू शकतो करमल्यासारखं होतंय. किल्ल्यावर आता कुणीच नाही आहे,
तरी सुद्धा असं वाटत नाही की इथं आल्यानंतर आपण एकटेच आहोत म्हणून. तर बघू शकता मंदिराच्या बाहेर 4 तोफा ठेवलेल्या आहेत, ज्यातली एक तोफ तुटलेल्या अवस्थेत आहे आणि इथे आपल्याला तोफेचे गोळे बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही. हे महादेवाचं मंदिर. तर चला मग आतमध्ये आपण महादेवांचे दर्शन घेऊयात आणि पुढचा किल्ला मग आता आपण ज्या साईडनी ध्वज आहे त्या बुरुजाकडे जाणार आहोत. तर चला मग. मंदिराच्याच अगदी पाठीमागे आपल्याला एक भलं मोठं पाण्याचं टाकं बघायला मिळतं. पण बघू शकता तुम्ही, पण आता उन्हाळा असल्या कारणाने पूर्ण पाणी आटले. इथे पाणी आता उन्हाळ्याचं बघायला मिळणार नाही. आणि आता जून महिना सुरू झालेला आहे, तर जसं पाऊस पडेल तेव्हा इथे पाणी आपल्याला बघायला मिळेल पावसाळ्याच्या दिवसांमध्ये. तर चला मग आता ह्या साईडला ध्वज बघायला मिळतो. इथून तुम्हाला दिसत पण असेल तिकडे भगवा ध्वज. तर आता आपल्याला तिकडे जायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण असा राऊंड मारून आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. तिकडे 2 मंदिर आहेत त्या साईडला. खूप जोराची हवा सुटली, मस्त वाटतं. शेवटी 14 मार्च रोजी दारुगोळा साठवलेल्या जागेवर तोफेचा गोळा पडल्याने प्रचंड मोठा स्फोट झाला आणि त्या स्फोटामध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला. याच घटनेनंतर कोरीगडचा लष्करी वापर हळूहळू कमी झाला. इथून जेव्हा आपण ध्वजाकडून पुढे येतो तेव्हा इथे आपल्याला कोरलेले टाके बघायला मिळतात. बघू शकता तुम्ही. इथं गणपतीची मूर्ती सुद्धा दगडात कोरलेली आहे आणि आतमध्ये टाके खूप खोल आहेत आणि पूर्ण आता सध्या पाणी नाही आहे आतमध्ये, पण खूप मोठ्या प्रमाणात वटवाघूळ आहेत. त्यामुळं काय आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत नाही मी, तुम्हाला वरतूनच दाखवतो. काही अशा प्रकारचे सलग 3-4 आहेत, मे बी आतमधून कनेक्टेड आहेत. बघू शकता तुम्ही. नाही, कनेक्टेड नाही आहेत, तिन्ही सुद्धा सेपरेट आहेत. इकडचा एक इथला आहे आणि या ठिकाणी सुद्धा एक. आतमध्ये याचं बांधकाम बघून असं वाटतंय की पूर्वीच्या काळी हे धान्य कोठार असते. धान्य जास्त वेळ टिकाव, ते खराब होऊ नये म्हणून मग जमिनीच्या आतमध्ये ज्या ठिकाणी थंडावा जास्त असतो अशा ठिकाणी असे धान्य कोठार असायचे, जेणेकरून जे अन्न साठवलं जायचं ते दीर्घकाळ टिकावं.
तर जेव्हा आपण ध्वजाकडून परत महादेव मंदिराकडे येतो तेव्हा येत असताना उजव्या साईडला जे बुरुज आहे त्याच्याकडेने जी वाट आहे त्या वाटेवरून येत असताना त्याच्या खालच्या बाजूस आपल्याला अशा काही देवळ्या, आता बाहेरून बघितल्यानंतर ही देवळीच वाटते, बट जेव्हा आपण आतमध्ये जाऊन बघू तेव्हा आपल्याला लक्षात येतं की हे पुरातन काळातलं शौचालय आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे पुरातन काळात शौचाची योजना केलेली असायची. काही अशा प्रकारे चला मग अजून पुढं जायचं आहे आपल्याला. खूप ऊन तापलं आहे पण असं काही वाटत नाही त्याचं, कारण एकतर ब्लॉग पण शूट करतो आहे मी ठिकठिकाणी आणि किल्ल्यावरची मजा वेगळीच म्हणता येईल. साईडला आपल्याला जो विमानतळाचा जो रनवे तो दिसतोय आणि किल्ल्याचा जो त्या साईडचा बुरुज आहे त्याच्या पलीकडे आंबे व्हॅली आहे, जिथे आता आपण त्या बुरुजावर जातोय आणि तिथून मग अलीकडे येऊन मध्यभागी आल्यानंतर किल्ल्याच्या परतीचा प्रवास सुरू होईल. तर आता आपण ज्या बुरुजावर ध्वज होता तिकडून आलोय आणि इथे आल्याच्या नंतर महादेव मंदिरापासून थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला इथे एक तोफ बघायला मिळते जिचं नाव लक्ष्मी तोफ असं आहे. आणि बघू शकता किल्ल्यावर जर बघितलं तर सगळ्यात मोठी तोफ हीच आहे लक्ष्मी तोफ. आणि पुढे थोडं जर तुम्ही तोफेच्या मागच्या साईडला बघितलं तर इथे आपल्याला एक होल दिसतोय जे की तोफेची वात पेटवण्यासाठी होतं. तर किल्ल्यावरच्या ह्या लक्ष्मी तोफेकडं बघून एक इतिहासातली नोंद म्हणू शकता किंवा एक मराठ्यांची युक्ती म्हणू शकता ती आठवली. जेव्हा दिल्लीहून मराठ्यांवर आक्रमण व्हायचं तेव्हा दिल्लीवरून येताना शत्रू खूप मोठ्या तोफा आणि त्यांचं सैन्यबळसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असायचं. तेव्हा मराठे एक युक्ती करायची, जेव्हा ते किल्ल्याच्या पायथ्याशी किंवा मग असे जंगलामध्ये शत्रू येतील तेव्हा मराठे लपून बसायचे आणि त्यांच्या तोफा जिथं आहेत तिथं अचानक हमला करून जे तोफांची इथे बघू शकता तुम्ही जो होल आहे ज्याचा वापर तोफाची वात लावण्यासाठी करायचे, तर त्या ठिकाणी खिळे मारायचे मराठे, जेणेकरून ते तोफेचा काहीच यूज राहणार नाही, ती तोफ पूर्णपणे निकामी होत होती. तर काय अशा प्रकारची युक्ती लढवायचे मराठे आणि ह्यातूनच त्यांचा विजयसुद्धा व्हायचा. बघू शकता काय अशा प्रकारची तोफ आहे. चला मग आता थोडं राहिलं आहे, त्या साईडला आपल्याला एक बुरुज दिसतोय, तिथे किल्ला संपतो आणि तिथून मग परतीचा प्रवास करून महादेव मंदिरापाशी जाऊन परत आपण खाली उतरायला सुरुवात करूया. तर आपण शेवटी कोराई देवीच्या मंदिरापाशी येऊन पोहोचलोय. तर पाठीमागच्या बाजूस जर बघितलं तर कोराई देवीचं मंदिर आहे. तर आतमध्ये आपण जाऊयाच दर्शनासाठी, पण त्याच्या आधी मंदिराच्या पुढे आपल्याला इथे एक स्तंभ बघायला मिळतो आणि त्याच्या पुढेच इथे सुद्धा काही देवांच्या मूर्त्या बघायला मिळतात, जे की चारी बाजूनी मूर्त्या आहेत. तर काही मंदिराच्या पुढचा भाग आहे हा. आपण आता ज्या मंदिरात आहोत ते म्हणजे कोराई देवीचं मंदिर. याच देवीच्या नावावरून या गडाला कोरीगड हे नाव पडल्याचे मानले जाते. मंदिराचा अलीकडच्या काळात जीर्णोद्धार करण्यात आला आहे. आजही अनेक भाविक देवीच्या दर्शनासाठी येथे येतात. तर कोराई देवीचं दर्शन झालेलं आहे आपलं आणि मंदिराच्याच बाजूला सावलीमध्ये थोडा वेळ बसलो होतो. ह्या साईडला जर बघितलं मंदिराच्या उजव्या बाजूस तर तिकडे आपल्याला एक बुरुज दिसतोय आणि त्याच्याच अगदी अलीकडे एक तोफ दिसते. तर खूप ऊन झालेलं आहे आणि आपल्याजवळ जो पाण्याचा साठा होता, पिण्याच्या पाण्याचा साठा, तो सुद्धा जवळपास संपलेला आहे. त्यामुळं मग आता तिकडचा भाग आम्ही स्किप करतोय आणि मग इथूनच रिटर्न जातोय. पुढे तिथे एक मंदिर आहे, तिथे दर्शन घेऊन आपण मग महादेव मंदिरामध्ये आपली बॅग ठेवलेली आहे ती बॅग घेऊन परतीचा प्रवास सुरू करूयात.
महादेव मंदिराच्या अगदी मागेच आपल्याला एक मंदिर बघायला मिळतं, जे मंदिर श्री विष्णू देवाचे आहे. मंदिरात आपल्याला 2 मूर्त्या सुद्धा बघायला मिळतात, ज्यातली एक विष्णू भगवानाची व दुसरी गणपतीची आहे. तर शेवटी आलोय महादेव मंदिराजवळ आणि इथे येऊन सावलीला बसलोय. जी मंदिराची सावली सूर्य कारण त्या बाजूने गेलाय म्हणून इथे सावली झाली आणि पाणी पिलोय. थोडं बरं वाटतंय आता. उन्हामुळं खूप थकलोय, बट ह्याची सुद्धा एक वेगळी मजा आहे. ज्यांना किल्ले फिरायची आवड आहे त्यांच्यासाठी, जे की असं शब्दामध्ये नाही सांगता येणार. त्यामुळं ऋतू कुठलाही असो, ऊन असो, पाऊस असो किंवा थंडी असो, जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा गडकिल्ले सैर करा. ठीक आहे, चला तर मग आपला व्लॉग इथे आपण थांबूयात. आणि कारण आता परतीचा प्रवास करूयात. इथून जायला वेळ लागेल, संध्याकाळ होईल जाईपर्यंत पुण्याला. सो तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, ज्यांच्यासोबत आता पावसाळा सुरू होतो आहे, तर ज्यांच्यासोबत तुम्हाला यायचं आहे किल्ल्यावर. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. बाय.